मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण केक बनवणार आहोत. आज माझ्या घरी माझी स्टुडंट तनुजा आलेली आहे आणि तिला मी प्रॉमिस केलेलं होतं की सुट्टीमध्ये एक्झाम झाल्यानंतर तुला मी ओरिओचा केक शिकवीन म्हणून. केकसाठी मी ओरिओ बिस्किटची 2 पॅकेट्स घेतलेली आहेत. बिस्किटच्या मध्ये जी व्हाईट कलरची क्रीम असते ती सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट्स घेऊन ती एकदम बारीक करून घेतलेली आहेत. बारीक केलेले बिस्किट्स एका बाउलमध्ये काढून घेऊन उरलेली बिस्किट्स परत एकदा बारीक करून घेतलेली आहेत. बिस्किट्स एकदम बारीक करायचे आहेत. बारीक केलेल्या बिस्किट्समध्ये 1 मोठा कप दूध म्हणजे 100 ml दूध मिक्स करायचे आहे व हे मिश्रण चांगले फिरवून घ्यायचे आहे. मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडेसे दूध घालू शकता. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण असे व्हायला हवे. ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचे आहे व त्या भांड्याच्या तळाला ऑइल पेपर टाकायचा. तुम्ही पाहू शकता कुकर गरम होण्यासाठी मी गॅसवरती पाणी न घालता ठेवलेला. या मिश्रणामध्ये इनोचं 1 पॅकेट घालून त्यावरती दूध सोडायचं आहे व हे मिश्रण चांगले मिक्स करून भांड्यात ओतून घेतले. मी कुकरमध्ये अगोदरच एक जाळी टाकून ठेवलेली आहे व त्यावरती हे भांडे मी ठेवणार आहे. 20 मिनिटं लागतील केक व्हायला. तुम्ही पाहू शकता केक फार सुंदर झालेला आहे. केकची सजावट करण्यासाठी जी व्हाईट क्रीम काढलेली होती त्यामध्ये गरम दूध टाकून ती पातळ करून घेतलेली आहे व दुसऱ्या बाउलमध्ये डेअरी मिल्क चॉकलेटमध्ये गरम दूध घालून तेही मेल्ट करून घेतलेलं आहे. मैत्रिणींनो सांगायचं थोडं विसरूनच गेले. केक शिजला की नाही हे पाहण्यासाठी आपण कुकरमध्ये केक असतानाच केकमध्ये सुरी खुपसून केक चेक करावा. सुरीला केक लागला नाही की केक बेक झाला असे समजायचे. मेल्ट केलेली कॅडबरी आणि व्हाईट क्रीमने तनुजाने केक फार सुंदर सजवलेला आहे. वरून थोडेसे बदामाचे काप टाकून ती केकला सजवत आहे. चला तर आमचा केक तयार झालेला आहे. हा केक बनवण्यासाठी फारच सोपा आहे. तुम्हीही घरी बनवून पहा आणि खायला तर खूपच छान लागतो. एकदम मऊ आणि लुसलुसीत केक झालेला आहे. तुम्हीही ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.